नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 31 ऑक्टोबर आपण आलो जालना मार्केटला। तर आज जाणून घेऊ आपण टमाट्याचे बाजारभाव काय चालले जालना मार्केटला। सदल तुम्ही बघू शकता इथं शाहू माल आहे, वैशाली माल आलेला आहे। 17 नंबर आडतमध्ये आपण आलेले। बघूया आज काय टमाट्याला बाजारभाव भेटतो। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आणि व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। टमाटर तुम्ही बघू शकता वैशालीमध्ये माल आहे, सुपरमध्ये 200 रुपये कॅट भाव खुलेले। 17 नंबर जालना मार्केटला आडतमध्ये। बघूया बाकी टमाटे काय भाव होते शाहूमध्ये। सध्या टमाट्याची प्रचंड आवक मार्केटमध्ये वाढायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता। 200 रुपये निघले सर, तुम्ही बघू शकता पूर्ण वक्कल। दोन कॅटचे 400। बघू शकता शाहू माल आहे, पावसामुळे मालाची क्वालिटी खराब होऊ लागली, तुम्ही बघू शकता। बघूया शाहू काय बाजार भाव खुलते तर। चला इकडे टमाटे तुम्ही बघू शकता। काय बाजार भाव खुले? 300 रुपये। काय आणलं मार्केटलाच? टमाटे आणलं, कोणता माल होता आपला? वैशाली। काय भाव विकायला आज? 200 रुपये कॅट। माल सुपरमध्ये का? किती कॅट होते आपल्याच? 38 कॅट का? कुठलचे आपण? तर शेतकरी मित्रांनो, सध्याला जालना मार्केटला सध्या जर मीडियममध्ये माल आला तेव्हा कुठे शेतकऱ्याला 2 पैसे भेटू लागले। सध्या तुम्ही बघू शकता जालना मार्केटला जर टमाट्याची आवक वाढली तर भावामध्ये घसरण होती। सध्या तुम्ही बघू शकता मीडियममध्ये माल असल्यामुळे टमाट्या 200 रुपये ते 250 रुपये दरम्यान विकलेले जालना मार्केटला। सध्याला पाण्यापासून खूप शेतकऱ्याचं नुकसान होते। टमाटे डागी येते, डागी आल्यामुळे जे डागी माल आहे ते सुपर मालाला कुठेतरी फटका जाणवतो, तुम्ही बघू शकता। आणि टमाटे सध्याला मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडे टमाट्याची आवक वाढलेली व भावामध्ये खूप मोठी घसरण झाली। मागे एक व्हिडिओ बनवला होता की टमाट्याचे बाजार भाव ऑक्टोबर महिन्यामध्ये पडतील, तर खूप भावाचे कमी होता की टमाट्याचे भाव वाढतील। तर शेतकरी मित्रांनो, सध्याला जो माल आहे का तो बाहेर ट्रान्सफर होत नाही, त्यामुळे टमाट्याचे भाव साधारण आहे। कारण की सगळीकडे टमाट्याची सध्याला आवक वाढली व शाहू माल जो असतो तो बाहेर ट्रान्सफर होतो, त्यामुळे त्याची पाठीमागं लागवड जास्त होती व आता लागवड कमी आहे। त्यामुळे जालना मार्केटला शाहूची मागणी जास्त आहे। शाहू सध्याला तुम्ही बघितला 300 रुपये ते 250 रुपये दरम्यान विकला आहे व आपला वैशाली माल आहे तो 250-150 रुपये दरम्यान विकला आहे जालना मार्केटला। तर सध्याला आता जी लागवड असते ती सरासरी शाहूची कमी असते, वैशालीची मार्केटमध्ये जास्त लागवड असते, त्यामुळे मार्केटमध्ये पण जास्त वैशालीचा माल येतो। त्यामुळे वैशाली 200 रुपये तर 250 रुपये विकलेले व आपला शाहू माल ते कुठं मीडियम चांगला सुपरमध्ये 250 रुपये दरम्यान विकलेले। तर मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जालना।